तुझंच नाव आहे त्याच्यावरती फक्त. आणि या हॉलला अटॅच आहे एक रूम, मास्टर रूम. त्याला लगत एक छोटीशी जागा आहे. आणि आपण आता जाऊ हॉलला लागून असणाऱ्या बेडरूम मध्ये. याला म्हणजे मोठी खिडकी आहे जी तिच्या हाईट पेक्षा पण खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. नाही पण सेफ्टी पर्पज मुलांसाठी चांगली आहे, कारण की त्याला ग्रिल तर काही मिळत नाही. हा फिक्स आहे, हा ओपनेबल आहे. वॉशरूमला जाऊ. वॉशरूमला आता सध्या त्यांनी पॅक करून ठेवलं. काढू शकते तू बॉक्स केलेला आहे. सीन केलेले आहे मॅच त्यांनी. बस 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 लगा दे ऑफिस. आणि आता हे आहे इथं शॉवर, डायव्हर्टर आणि हीटर वगैरे लावायला वरतीच केलं आहे. टेक्स्चर्ड टाईल्स आहेत. आणि वरती आमचा विचार चाललाय की याला एक ओनिक्स मार्बल टाईपची फायबरची शीट येतात त्या लावू. ओलावा आलेला दिसतोय, तो आपल्याला हायलाइट करावा लागेल त्यांना. ओलावा आहे का त्यांनी पॅचअप केलेला आहे तिथं वाटतं, कलर केलेला आहे. किचन पण आम्ही यूज करणार आहे त्याला डिशवॉशरसाठी, बिल्डरने दिलेल्या वॉशिंगसाठी. वरती फायर हायड्रंटचं वगैरे सिस्टीम दिलेलं आहे फायर प्रूफिंगसाठी. इथं पण विंडो आहे आणि आपल्यासाठी स्पेशली बरीच मोकळी जागा आहे विंडोपासून किचनमधून दिसायला. आणि आपला टॉप फ्लोअर असल्यामुळे आपल्याला इथं छत दिसतं. जॅग्वारची फिटिंग्स आहे. कपडे पुन्हा घालून द्या. डायनिंग एरिया बघा. आणि डायनिंग एरिया जवळच आपला व्हिडिओ डोअर फोनचा आहे. 6 सीटर डायनिंग. मे बी बसून जाईल, नाही बसला तर आपण बसून देऊ त्याला. हे आहे सेकंड. आता लाईट नाही, ते बघा असं टेक्स्चर आहे त्याला. आता कोणतं बटन कसलं आहे ते कळेल. इथं ब्लॅक थीम आहे पूर्ण याची. सगळे हार्डवेअर वगैरे सगळे ब्लॅक मध्ये आहे. आता आम्ही एक चूक काढली की हा वाकडा काढलाय. आता ते म्हणतात की आम्ही सरळ करू, पण मला माहिती आहे की आता हे आतमधूनच वाकडा लागलाय, त्यांना ते टाईट फोडून करावं लागणार आहे. हो ते करते ते त्यांच्या पद्धतीत कसं करायचं. असं करायचं काही प्रॉब्लेम नाही का? तर पुन्हा
पण तसंच कशाला ठेवायचं, पैसे त्यांनी तसेच नाही घेतले ना, पैसे पण नाही घेतले. हा ही जरा मोठी वाटते तिच्यापेक्षा. छान व्ह्यू दिसतो आणि इथं केटावचा के लावलेला आहे. अरे फटाका फुटला, सगळी कबूतर उडली आणि ही माझी बायको चालली मला बाल्कनीत सोडून. तू हात पुरतो का तुझा इथपर्यंत? नाही पुरत. पण हाईट छान घेतलेली आहे दरवाजाची. आधीच्या फ्लॅटमध्ये जरा नव्हतं. हा मला हे पण आवडलं यांचं की मार्बल घेतलंय पण त्याच्या वुडनचं लावून दिलंय, म्हणजे छान लुक येतो पूर्ण याला. हा एक तिसरा टेक्स्चरचा आहे. तिसरा टेक्स्चर आहे. इथे पण ब्लॅकच आहे फिटिंग. ब्लॅक आहे. फिटिंगचे हे बघा, शॉवर पण छान आहे. शॉवर पण छान आहे. आता त्याच्यातलं पाणी किती प्रेशरने येते ते आता कळेल. ते तर बोलले की प्रेशरचं लावलेलं राहणार वर. नाही ना, चाइल्ड बेड आमच्या पिल्लूचा, छोट्या पिल्लूचा दोघं. आता मी तुम्हाला थोडं दाखवतो. हा बघा, हा असा बेड आहे. इथं खिडकी आहे. आता किड्स बेडरूम मध्ये आल्यावर आपण छान प्लॅनिंग करू. आता त्यांनी हे इथं काय करून ठेवले, टाईल्स वगैरे असं गॅप वगैरे. नाही, त्यांना पडून आतमध्ये घ्यायला जावं लागणार आहे. ते तुझ्या मोबाईलमध्ये फोटो घेतात. सिव्हिल चेक पॉइंट्स आहेत ते सांगून करून घ्यावं लागतील ते. कारण की स्कर्टिंगच थेरपी लागलेली दिसते. हा फोडून वातावरण बघा किती छान ढगाळ वातावरण झालंय. आणि माझी बायको काहीतरी गोष्ट सांगते. आता बघू आपण. इम्पॉर्टंट ब्लॉग्स दाखवते ती. दरवाजांची थिकनेस पण छान घेतलेली आहे. इथं एवढ्या सगळ्या वायरी घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला बघावं लागेल कोणती वायर कुठं चालली जाते. कोणती वायर तर कुठून येतं सप्लाय. इथं मस्त 2 चेअर टाकायच्या. इथे आम्ही मस्त असं छान छोटे मोठे झाडं लावणार. इथे एक झोका टाकणार. 2 खुर्च्या, एक टेबल आणि 2 चहा. जे माझी बायको रोज बनवून पाजत जाईल मला. ती आमची ड्युटी आहे. बघू शकता कोणतेही माडाचे फ्लॅट्स नाही आहे. त्या साईडला माडाचे फ्लॅट्स आहेत, त्यांना अमेनिटीज वगैरे नाही. या साईडला अमेनिटीज वगैरे आपल्याला दिसत आहे. आम्हाला वाटत नव्हतं दिसतील म्हणून, पण दिसत आहे आपल्या साईडने पण. लहान मुलांचं पण खेळायचं आहे. आमच्या छोट्या प्रिशूला खेळायला छान आहे. ते बघू शकतो आपण. या साईडनी मेन गेट आहे. त्याचं काम अजून चालू आहे. ते कधी भेटेल काय माहिती. इकडून ऍक्सेस राहणार आपल्याला या साईडनी. इकडे साईडनी आपल्या इथून सरळ डायरेक्ट फाउंटेन दिसते. हेच आम्हाला माहिती होतं फक्त की फाउंटेन दिसणार आता इथून. हा, तो प्लॅनिंग आपण नंतर सांगू. प्लॅनिंग नंतर सांगू. आता 27 तारखेला सांगू प्लॅनिंग. चलो बाय.